नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अजितदादांच्या विमानाच्या अपघाताला आता 10 दिवसाचा कालावधी उलटलेला आहे आणि ती दुर्घटना घडण्यापूर्वीच राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायती यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झालेली होती. वास्तविक 5 तारीखलाच या निवडणुकांमधलं मतदान व्हायचं होतं. पण या दुर्घटनेमुळे राज्याचा उपमुख्यमंत्री या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडल्यामुळे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वेळापत्रकामध्ये थोडा बदल करण्यात आला आणि 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला हे मतदान होईल असा बदल करण्यात आला. आणि म्हणून कदाचित हा व्हिडिओ तुम्ही ऐकताय त्यावेळेला या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायती यासाठीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असेल. ज्या वेळेला ही प्रक्रिया सुरू झाली, वेगवेगळ्या पक्षांचे त्या जिल्हा परिषद किंवा तालुका पंचायतीसाठी उमेदवार ठरवले जात होते, उमेदवारी अर्ज भरले जात होते. खुद्द अजितदादा सुद्धा अशाच एका ठिकाणच्या प्रचारासाठी बारामतीत पोहोचलेले होते किंवा निघालेले होते आणि त्यांचा अपघात झाला. याचा अर्थच या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एक प्रकारे अजितदादांच्या त्या भीषण अपघातामुळे बाधा निर्माण झाली. पण आता ते मतदान होतंय. पण परिस्थिती निवडणूक सुरू झाली तेव्हाची जी होती त्यापेक्षा आज मतदान होत असताना त्या निवडणुकीच्या भोवतीची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. या ग्रामीण निवडणुका आहेत आणि अजितदादा हे ग्रामीण महाराष्ट्राचा नेता होते. त्यांचा पगडा ग्रामीण राजकारणावर होता. ग्रामीण भागामधल्या कार्यकर्ते आणि संघटनेवर त्यांचं वर्चस्व होतं, प्रभुत्व होतं, नेतृत्व होतं. आणि म्हणूनच त्यांच्या बाबतीत जी घटना घडली आहे त्यानंतर जे काय एकूण आता या 12 जिल्हे 125 जिल्हा तालुका पंचायती मध्ये निवडणुका होणार आहेत त्यावर अजितदादांच्या मृत्यूचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. प्रभाव याचा अर्थ एक प्रकारची सहानुभूती जनरेट होते की अरे रे, यांच्या पक्षाचा प्रमुख नेता गेलेला आहे. तुम्ही बघितलं असेल तर अजितदादा गेल्यानंतर महाराष्ट्राच्या बहुतांशी ग्रामीण भागामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहणारे मोठमोठे फलक लागले होते. मी या दरम्यानच्या काळात पुणे आणि सातारा भागात कामासाठी गेलो होतो आणि अक्षरशः रस्त्यावर शेकडोंनी अजितदादांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर्स आणि फलक मी बघितलेले. ज्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली ही सगळी माणसं त्या अपघाती मृत्यूमध्ये हळहळताना दिसत होती. आणि मी पुणे सातारा या भागात गेलो होतो आणि त्याही दोन्ही जिल्ह्यामध्ये या निवडणुका होत आहेत. त्यांचे मध्ये मध्ये प्रचाराच्या रिक्षा लाऊडस्पीकर लावून फिरताना मी बघितल्या. आणि म्हणून मला खात्री आहे की जे निवडणूक सुरू झालं तेव्हा वातावरण होतं त्यापेक्षा अचानक प्रत्यक्ष मतदानापर्यंत वातावरण आमूलाग्र बदलून गेलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला आणि अंत्यविधीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगत्याने पोहोचलेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा आले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे सुद्धा बारामतीत पोहोचलेले होते. लाखोंचा जमाव तिकडे आलेला होता. त्यामुळे वातावरण किती बदललंय हे वेगळं सांगायला नको. किंबहुना तो प्रभाव ओळखूनच निवडणुकीच्या मतदानाची तारीख ही 2 दिवस पुढे ढकलली गेली. सरकारने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजितदादांच्या पक्षाचे नाही आहेत आणि निवडणुका या लढल्या जात आहेत त्यात बहुतांश ठिकाणी अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांचा भाजप हे एकमेकाविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. पण आपल्याला अशा प्रचारात गेलो तर राष्ट्रवादी विरुद्ध बोलताना, राष्ट्रवादी पक्षाच्या विरुद्ध प्रचार करताना
अजितदादांविषयीच्या ज्या हळव्या भावना ग्रामीण भागात असतील त्या दुखावल्या जाऊ नयेत म्हणून फडणवीसांनी त्यानंतरच्या निवडणूक प्रचारामध्ये भाग घ्यायला साफ नकार दिला होता. त्यांच्या पक्षाचे इतर नेते सगळीकडे फिरत होते, अगदी मंत्री सुद्धा. पण मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अजितदादांच्या निधनामुळे या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीत प्रचारात भाग घ्यायला नकार दिला होता. असो, मुद्दा इतकाच आहे की ज्या वेळेला असं आकस्मिक निधन होतं आणि एखाद्या पक्षाच्या मोठ्या नेत्याचं निधन होतं तेव्हा आपोआपच त्या निवडणुकीवर काही प्रमाणात त्या दुःखद घटनेची छाया पडत असते. मला आठवतं 1991 साली राजीव गांधींचं ऐन निवडणूक प्रक्रिया लोकसभेची चालू होती. अर्ध्यापेक्षा अधिक लोकसभेच्या जागांवर मतदान होऊन गेलेलं होतं आणि इतक्यात तमिळनाडूमध्ये श्री पेरांबुदूर या ठिकाणी प्रचाराला गेलेले राजीव गांधी यांच्यावर घातपाती हल्ला झाला. बॉम्बस्फोट शरीराला बांधलेली कोण महिला त्यांच्या जवळ गेली आणि तिने बॉम्ब उडवला. त्यामध्ये राजीव गांधींचं दुःखद निधन झालं. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीची उरलेल्या जागांची जी निवडणूक होती ही 15 दिवस पुढे ढकलली गेली होती. पण त्याचा प्रभाव हा नंतरच्या निवडणुकांवर झाला, मतदानावर झाला. आधी ज्या जागी मतदान झालं होतं तिथे काँग्रेसला अत्यंत कमी मतं मिळाली होती. पण नंतर ज्या 40% 42% जागी मतदान झालं त्यामध्ये राजीव गांधींच्या अकाली निधनाचा प्रभाव पडला आणि प्रचंड प्रमाणावर काँग्रेसच्या बाजूने मतदान झुकलेलं होतं आणि त्याचा फायदा होऊन काँग्रेस पक्ष हा 250 खासदारांपर्यंत पोहोचला. मी मुद्दाम आकडे का सांगतोय की आधी जवळजवळ 55% अधिक जागी जिथे मतदान झालं तिथे काँग्रेसला काहीतरी 75-80 जागा मिळाल्या होत्या. पण नंतर 45% जागी मतदान होऊन सुद्धा काँग्रेसला जवळजवळ 150च्या आसपास जागा मिळाल्या. हा फरक सहानुभूतीमुळे पडलेला असतो. ज्या व्यक्तीचं निधन झालं त्या व्यक्तीच्या पक्षाचे जे प्रतिनिधी किंवा उमेदवार त्या परिसरामध्ये निवडणूक लढवत असतात त्यांना त्या सहानुभूतीचा फायदा मिळतो. हा इतिहास आहे. त्याच्याही आधी 1984 मध्ये इंदिराजींवर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांच्या निवासस्थानी गोळ्या घालून हल्ला केला. इंदिराजींच्या त्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण 1984 ची लोकसभा निवडणूक झाकोळली गेली होती. इतकी सहानुभूती जनरेट झाली की तोपर्यंत भारतीय राजकारणामध्ये अगदी नवखे आणि नगण्य मानले गेलेले तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा करिश्मा दिसून आला. तो करिश्मा नव्हता तर इंदिरा हत्येचा प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती आणि त्यामध्ये 543 मध्ये जवळजवळ 415 ते 420 जागा या काँग्रेस पक्षाला राजीव गांधींना मिळून गेल्या होत्या. निवडणूक प्रक्रियेमध्ये अशी जी अकाली निधनाची दुर्घटना घडते त्याचा प्रभाव नंतरच्या मतदानावर पडतो. हा इतिहास आहे आणि म्हणूनच आता ज्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायतीच्या निवडणुका होत आहेत, मला खात्री आहे की तिथे या घटनेचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा वेळेला आपण अजितदादांच्या पक्षाविरुद्ध प्रचार करायला गेलो तर त्याचा विपरीत परिणाम होईल. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज जेव्हा मी सांगतोय किंवा हा व्हिडिओ तुम्ही ऐकताय त्यावेळेला मतदान होत असताना मला खात्री आहे की जिथे जिथे मतदान होतंय त्या गावामध्ये या घटनेचा प्रभाव पडणार आहे. दुसरी गोष्ट, या निमित्ताने आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की अजितदादा हयात नाही पण अजितदादांचे फोटो किंवा त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याच्या आधारावर आणि अजितदादांच्या आवाजाचं जे रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंग मधला अजितदादांचा आवाज उचलून
आजच्या परिस्थितीमध्ये वेगळी भाषणं एआयच्या आर्टिफिशियल कृत्रिम काय म्हणतात ती बुद्धिमत्ता याचा वापर करून अजितदादा आपल्या दुखावलेल्या मतदाराला आवाहन करणारी भाषणं तयार करण्यात आली आणि ती गावोगावी वाजवण्यात आलेली आहे. अगदी जिथे जिथे अजितदादांच्या पक्षाचा उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराचं नाव त्यामध्ये घुसवून अजितदादांच्या शब्दामध्ये अजितदादांच्या आवाजामध्ये त्याला मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ तयार केला आणि तो त्या ग्रामीण भागामध्ये फिरवला ऐकवला तर आपोआपच त्याचा परिणाम मतदानावर होत असतो. कारण अजितदादा आज हयात नाहीत, हे जग सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अकाली मृत्यूविषयी जी जनभावना आहे, जी सहानुभूती आहे, तिचा प्रभाव मतदानावर पडला. तर एक प्रकारे अजितदादांच्या विषयी जी सहानुभूती जनमानसात आहे तिचं रूपांतर मतांमध्ये होऊ शकतं आणि ते मतांमध्ये झालं तर जिथे जिथे त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर कुंपणावर बसलेले किंवा तटस्थ असलेले मतदार अजितदादांच्या बाजूला झुकू शकतात. त्यामुळे या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायती इथल्या मतदानाच्या मतमोजणीतून त्या सहानुभूतीचा प्रभाव आपल्याला दिसू शकणार आहे. तो प्रभाव तात्कालीन असतो. 1984 मध्ये इंदिरा हत्येचा प्रभाव राजीव गांधींना 400 जागा देऊन गेला, पण 5 वर्षानंतर आलेल्या निवडणुकीमध्ये त्या राजीव गांधींना त्या 450हून अधिक जागा होत्या त्या जवळजवळ 225 जागा गमावण्याची पाळी आली. जी गोष्ट त्यांची होती तीच नंतरच्या काळात त्यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाची सुद्धा झाली. ती सहानुभूती फार काळ टिकत नाही. 91 मध्ये राजीव हत्येचा प्रभाव पडून काँग्रेसला ज्या जागा 225 जागा लोकसभेत मिळाल्या होत्या त्या अवघ्या 5 वर्षामध्ये घटून जवळजवळ निम्म्यावर 140 पर्यंत आल्या. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की आज ही सगळी जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना अचानक ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला धक्का बसलेला आहे. सामान्य माणूस हा कुठल्याही राजकारण्यापेक्षा हळवा असतो, संवेदनशील असतो. म्हणून तर अगदी दादांच्या मृत्यूच्या 4थ्या दिवशी त्यांच्या पत्नीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर सगळ्या बुद्धिमंतांनी त्यावर टीका करण्यापर्यंत मजल मारली. पण बुद्धिमंत, विचारवंत आणि सामान्य मतदार यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. म्हणूनच जरीही टीका कितीही झाली असली तरी ती टीका वर्तमानपत्र वाचणारे, टीव्हीवरच्या बातम्या बघणारे यांच्यापुरती मर्यादित असते. तळागाळातल्या लोकांसाठी एक महिलेने आपला पती गमावलेला आहे आणि आज ती जर पतीचं उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी कमर बांधून आणि पदर खोचून मैदानात उतरलेली असेल तर तिच्या बाजूने उभं राहणं, तिच्या मदतीला धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे असं सामान्य मतदाराला वाटलं तर नवल नाही. आणि म्हणूनच जे काय मतदान आज 7 फेब्रुवारीला होतंय त्यामध्ये मला खात्री आहे की त्याचा मोठा लाभ हा अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आता सुनेत्राताई पवारांचा गट आहे त्याला या सहानुभूतीचा लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात घोडा मैदान जवळ आहे. 7 तारीखला मतदान होत आहे आणि मला वाटते 9 तारीखलाच मतमोजणी आहे. त्यामुळे या सगळ्याचा प्रभाव, सहानुभूतीचा प्रभाव मतदानावर किती पडलाय हे आपल्याला आणखीन 2 दिवसांनी मतमोजणीतून दिसणार आहे. त्याचा राजकीय परिणाम काय असेल, भाजपवर काय असेल, महायुतीवर काय असेल, शरद पवार गटावर काय असेल, महाविकास आघाडीवर त्या निकालांचा परिणाम काय होईल हा नंतरचा विषय. पण आज घडीला एक नक्की आहे की या अपघाताच्या दुर्घटनेच्या कारणाने जी सहानुभूती जनरेट झालेली आहे तिचा मोठा प्रभाव आजच्या मतदानावर पडेल आणि तो
अजितदादांच्या बाजूने, पक्षाच्या बाजूने झुकलेला असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.